Hello friends, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barkabadal Kolpe Madhyamik Vidyalay, Suregaon. Students, in this video, we are going to learn the workshop activity from the text World Heritage, that is from unit number 2 means 2.6 World Heritage workshop activity. In this workshop, we are going to complete 4 activities. Okay, the first activity is write the importance of the years given below with reference to World Heritage Sites. बघा मित्रांनो, या ठिकाणी तक्ता दिला आहे. त्या तक्त्यामध्ये आपण वर्ष आणि त्या वर्षाचं इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण या तक्त्यात पूर्ण करत आहोत. लिसन वन्स अगेन. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिव्हन बिलो विथ रेफरन्स टू वर्ल्ड हेरिटेज साइट्स. इयर 1959. The importance. After reading the whole text, you will get easily the information about the importance of that year 1959. See, UNESCO launched an international campaign to protect temples and artifacts. म्हणजे 1959 मध्ये युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मोहीम उभारलेली आहे, सुरू केली आहे. कारण टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, म्हणजे जे मंदिरे किंवा ज्या काही कलाकृती आहेत त्यांचं जतन करणे, संवर्धन करणे हा उपक्रम युनेस्कोने सुरू केलेला होता. देन 1965. बघा 1965 मध्ये काय झाले? व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टचं मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली आहेत व्हाईट हाऊस कॉन्फरन्समध्ये इन युनायटेड स्टेट्स US मध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. देन 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment. अशा पद्धतीने एक मोठा उपक्रम 1968 मध्ये हाती घेतला आहे. इंटरनॅशनल युनियन, आंतरराष्ट्रीय संघटना, यासाठी फॉर कॉन्झर्वेशन, संवर्धन करण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी, नेचर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. आणि त्या कॉन्फरन्समध्ये ते प्रेझेंट करण्यासाठी म्हणजे समान ध्येय, गोल्स, ध्येय असणारं विधेयक त्या ठिकाणी तयार केलं गेलं होतं. 1972 द कॉन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को. युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स, त्या युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्समध्ये एक विधेयक त्या ठिकाणी अडॉप्ट केलं होतं. इन 2009 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स वेअर लोकेटेड इन 148 कंट्रीज. जे 2009 मध्ये जगातील 148 देशांमध्ये 890 अशी जागतिक वारसा स्थळांचं निश्चितीकरण केलं गेलेलं आहे. ओके, नेक्स्ट activity number 2. Name the following. First sentence is the country where Mount Hongshan is situated. After reading the text, you will get the answer. The answer is China, and the full sentence is the country where Mount Hongshan is situated, China. Name the following. थोडक्यात उत्तर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. नेक्स्ट, B. The famous dam in Egypt on river Nile. म्हणजे इजिप्तमध्ये नाईल नदीवरती जे फेमस धरण बांधलेलं आहे ते कोणतं? साहजिकच
Aswan High Dam. Listen, the famous dam in Egypt on river Nile is Aswan High Dam. C. The place where the conference based on human environment was held. याचं उत्तर स्टॉकहोम, स्वीडन. Listen, the place where the conference based on human environment was held, Stockholm, Sweden. Next sentence, the country in which the highest number of World Heritage Sites are. असा कोणता देश आहे की ज्या त्या देशामध्ये जागतिक वारसा स्थळं जास्तीत जास्त लाभलेले आहेत, अर्थात इटली. Listen, the country in which the highest number of World Heritage Sites are Italy. Last sentence, the body which can exclude a site from World Heritage list. Answer is the World Heritage Committee. Write the full answer and underline it. The body which can exclude a site from World Heritage list, the World Heritage Committee. Next activity, activity number 3, complete the following sentences. पुढील विधाने आपण पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पूर्ण धडा वाचणं अत्यंत आवश्यक आहे. फर्स्ट सेंटेन्स, द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड. या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये कशा कशाचा समावेश असतोय. आन्सर इज the World Heritage Sites include cultural and natural areas. Next sentence, there are around ... World Heritage Sites in the world in 2009. Answer is 890. There are around 890 World Heritage Sites in the world in 2009. Next sentence, the role of World Heritage Committee is. The role of the World Heritage Committee is to list the sites as a UNESCO World Heritage Site. Okay. Next sentence, the tenure means period. कालखंड, कालावधी. The tenure of World Heritage Committee is. Answer is 6 years. Next, we can get more information about World Heritage Sites from its. बघा, आपल्याला या जागतिक वारसा स्थळांबद्दल अधिक माहिती घ्यावयाची असेल तर we can visit the website given here. We can get more information about World Heritage Sites from its website at whc.unesco.org. In this way, we have completed this activity. Activity number 4. Complete the following web by giving reasons why World Heritage Sites are in danger. बघा मित्रांनो, पुढे एक वेब दिलं आहे, ते आपण पूर्ण करत आहोत. त्यामध्ये लिहिणार आहोत रिझन्स, कारणे कशाची. व्हाय वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर. जागतिक वारसा स्थळं संकटात सापडलेली आहेत, त्याची कारणं आपण लिहिणार आहोत. एक दिले आहेत उदाहरणासाठी वॉर. बाकीच्या कडेला आपण क्लाउड्समध्ये बाकीची कारणं लिहिणार आहोत. पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स, heavy tourist traffic, acid rain, pollution, uncontrolled urbanization, human encroachment. अशा पद्धतीने आपण या वेबमध्ये रिझन्स टाकून तो वेब चार्ट आपण पूर्ण करू शकतो. ओके. In this way we have completed 4 activities in this video. Friends, if you like this video, please subscribe and share it. Okay, and don't forget to press the bell icon. Thank you for watching this video.